खड्डा भरो नहीं तो कुर्सी छोड़ो, खड्डा भरो नहीं तो कुर्सी छोड़ो, खड्डा भरो नहीं तो कुर्सी छोड़ो, खड्डा भरो कुर्सी छोड़ो, सत्ताधारी जागो, कुर्सी लेके भागो। काय सांगाल आज मीरा भाईंदर शहरामध्ये एवढा मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे? हे बघा, मोर्चा नाही, हे फक्त अलिबाबा 40 महानगरपालिकामध्ये बसलेले 78 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नगरसेवक, पगारवाले नगरसेवक, त्यांचे जे मुखिया आहेत अलिबाबा, त्यांना जागृत करण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरांच्या जागृत करण्यासाठी की तुम्ही एका प्रकारचा काजूपाडा जो प्रभाग 14 मध्ये येतो आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या हातीमध्ये येतो त्या रस्त्याचं काम दुरुस्ती करू नये अशा प्रकारचं पत्र येत आहे. त्यांना जागा करण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत आणि हा इशारा आहे. याच्या पहिले जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्या बंगल्यावरती आम्ही मोर्चा काढणार आणि महापालिकेवरती मोर्चा काढणार आहोत. शहरामध्ये खड्डेच खड्डे दिसत आहेत, संपूर्ण शहरामध्ये खड्डे येतात. सर्वात जबाबदार अलिबाबा 40 चे मुखिया नरेंद्र मेहता आहेत, त्यांच्या 78 नगरसेवक आहेत, महापौर आहेत आणि त्यांच्या सोबत महानगरपालिका 40 सुद्धा आहेत. जास्तीत जास्त लोकसंख्या या ठिकाणी आज रस्त्यावर उतरली. काही नाही, हे तर अचानक ठरलेलं आहे. जर सगळे जर रस्त्यावर उतरले ना त्यांना पळो की सो करावं लागेल. काय सांगतील राहुल, आज मीरा भाईंदर शहरातील शिवसैनिक चक्क रस्त्यावर उतरलेले आहे? तुम्ही आज बघू शकता, माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या सूचनेनुसार आज मीरा भाईंदर मध्ये खड्डेमुक्त आंदोलन करण्यात येत आहे. त्याचं कारण एवढंच आहे की जे मीरा भाईंदर मध्ये जे खड्डे पडलेले आहेत, जे रोजकी लोकांची जॉबला जाणारी जनता आहे आणि इथे तिथे कामाला जाणारी जनता आहे, त्याच्यासाठी होणारा यो अपघात हा टाळण्यासाठी आजचे मोर्चा मोठ्या पद्धतीने काढलेला. आणि तुम्ही एवढं तुमच्या हिशोबाने बघू शकता की मीरा भाईंदर हे खूप छोटे क्षेत्र आहे. तर काशी मीरा ते गोल्डन नेसला जाणारे जेवढे मोठे मोठे खड्डे आहेत तिथे कोणाचा अपघात होऊन कोणाचा जीव जाऊ शकतो. गोरगरीब जनतेच्या जीवाचं काही पर्वा नाही का महानगरपालिकेला. आणि जे सत्ताधारीमध्ये 70 ते 78 नगरसेवक बसलेले आहेत ते पेड वर्कर आहेत, जे भाजपाचे पेड वर्कर, त्यांनाही काही बोलावं असं वाटत नाही कधी या विषयावर. आणि जे महापौर मॅडम आहे त्यांना देखील बोलावं असं वाटत नाही, कारण ते देखील आय थिंक पेड वर्कर असतील. पण महानगरपालिकेच्या विरोधात हे त्यांनी बोलायला हवं होतं. आणि इथे रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला पाहिजे होता. ज्यावेळेस तुमची सत्ता नव्हती त्यावेळेस तुम्ही खड्ड्यावर इथे बाईक घेऊन फिरत होतात, गमेला घेऊन फिरत होतात. आता कुठे गेली ती बाईक आणि गमेला गेली? आता तुमचं स्वतःच सत्ता आहे तर तुम्ही स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. त्या पद्धतीने काय करतायत? तुम्ही देखील जनतेच्या सेवेसाठी जावा, जनतेची सेवा करा आणि हे सर्व जनतेला काही गैरसोय नको होऊन दे त्याची तुम्ही दखल घेऊन तुम्ही फक्त आणि फक्त जनतेचा विचार करा. स्वतःचे पोट कमी भरा आणि जे पेड वर्कर्स आहेत त्यांना देखील सांगा स्वतःचं पोट कमी भरा आणि जनतेचा विचार करावा. ही एक प्रकारची तानाशाही आहे. ही तानाशाही नाही, ही हुकुमशाही आहे. मी जानेवारी महिन्यापासून ज्यांची सत्ता बसले तेव्हापासून मी बघू शकतो की महानगरपालिकेमध्ये देखील त्यांची हुकुमशाही आहे, रस्त्यावर देखील त्यांची हुकुमशाही आहे, पोलीस स्टेशनला देखील त्यांची हुकुमशाही आहे. म्हणजे फक्त आणि फक्त त्यांची ही हुकुमशाही चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते हुकुमशाही करण्याच्या गडबडीमध्ये जनतेची सेवा करायला ते विसरतात. तर त्यांनी जनतेची देखील सेवा करावी. हुकुमशाही तर चालत राहील, सत्ता येत जात राहते, म्हणून त्याचा माज नाही करावा, म्हणून जनतेची सेवा करावी. मला वाटतं का एवढा मोठा मोर्चा निघाल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये खड्डे बुजवले जातील? आता या मोर्चामध्ये आम्ही एक बोललेलो आहे की 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे महानगरपालिकेला, महापौर मॅडमला, आमदारांना, सर्वांना. त्या 2 दिवसामध्ये जर हे खड्डेमुक्त केलं मीरा भाईंदर महानगरपालिकेने तरच आम्ही दुसरा मोर्चा काढणार नाही. नाहीतर जर 2 दिवसामध्ये या महापौर मॅडमने खड्डेमुक्त नाही केला तर आम्ही 2 दिवसांनी पुन्हा खूप मोठा मोर्चा काढणार आणि महानगरपालिकेला धडक भेट देणार आणि तिथे हे आंदोलन करू आणि याच वतीने आणि याच्याहून तीव्र आंदोलन करू. कारण आम्हाला जनतेच्या सुरक्षेचा विषय आहे, कोणाचा जीव नाही गेला पाहिजे. आम्ही देखील सामान्य जनता, आम्ही देखील रस्त्यावर चालतो, आमचा देखील जीव नाही गेला पाहिजे. मीरा भाईंदर शहरामध्ये अनगिनत काम सरनाईक साहेबांनी केलेले आहेत, काय सांगा? अनगिनत नाही, 90% काम हे सरनाईक साहेबांनी केले. आणि त्यांनी केलेली कामाची टेंडर आमचे जसं उपजिल्हा प्रमुख रामभवन शर्मा यांनी कालच पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात सांगितलं 10,000 करोडचे 2 टेंडर पास केली. ते नेहरू कन्स्ट्रक्शनच्या नावाने. ते कन्स्ट्रक्शन कोणाचं? त्यांच्या भांज्याचं.
त्यांच्या नावाने जर नेहरू कन्स्ट्रक्शनच्या नावाने 2 टेंडर पास केलेले आहे, तर त्याच्यातून काम फक्त 1 करोडाचं होते, तर 9 करोडाचा निधी गेला कुठे? 5 ते 10 करोड झालेले. तर याच्यावर देखील लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, जनतेने लक्ष द्यायला पाहिजे की हे सर्व हुकुमशाही करून आपले टेंडर पास करतात आणि स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतात आणि पोट भरायचं काम करतात. क्या कहेंगे 7-Eleven कंपनी एक जगह पे अपना विकास करती है और एक जगह पे रस्ते पे खड्डे हैं। साहब 7-Eleven कंपनी जब से मीरा भाईंदर में आई है तब से मीरा भाईंदर को पूरी तरीके से भ्रष्ट कर दिया, पूरी महानगर पालिका कब्जा कर लिया और जनता के जो पैसे हैं, चाहे वो प्रॉपर्टी टैक्स के तौर पे हो, पानी पुरवठा के नाम पे हो, विकास कर के नाम पे हो, सारा पैसा जो यहाँ से भी लूट रहे हैं और जो मीरा भाईंदर महानगर पालिका के नाम से महाराष्ट्र शासन से जो पैसा आता है उसमें भी लूट रहे हैं। तो पूरी तरीके से इनके 79 नगर सेवक लूट रहे हैं और उसका मूल कर्णधार नरेंद्र मेहता है। काय सांगशील आज एवढा घेऊन या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये आले? बाकी भाजपचे आणि 7-Eleven कंपनीचे जे नगरसेवक झोपलेले आहेत, मला वाटतं महापुरांचं सुद्धा लक्ष या गोष्टीत नसते. काही लोकांचे कमरं आणि काही लोकांचे जीव जातं, परंतु या भ्रष्टाचार नेत्यांना इकडचे जे नगरसेवक आहेत त्यांना हे सगळं दिसत नाही. कुठेतरी लोकांचा जीव वाचला पाहिजे, कुठेतरी लोकांच्या बद्दल चांगला विकास केला पाहिजे, परंतु महानगरपालिका फक्त बिल्डरांचे काम करतात. एक ठिकाणी 7-Eleven कंपनी या ठिकाणी त्याचा उल्लेख वारंवार करताना दिसत आहे. पैसे पूर्ण तिकडेच चालले ना, लोकांचे जनतांचे पैसे कुठे जातात? प्रायव्हेट कंपनीमध्ये जातात. विकास कुठे होतात? 7-Eleven कंपनीच्या गेटकडे होतात. विकास रस्त्यावरती का नाही होत? जो गोरगरीब रस्ते मरतात त्यांच्याकडे हे लक्ष झालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, लोकांच्या घरात शांती भेटलं पाहिजे. लोक मरतात रस्त्यात. काय सांगाल राजू सिंह, आज या ठिकाणी जे आहे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहे? सर आप देख सकते हैं कि हम सब शिव सैनिक, आपको टाटा मोटर्स काशीमीरा से लेकर के हम शिवाजी पुतले तक और पूरे रोड का पैच का काम हम शिव सैनिक अपने माध्यम से भर रहे हैं। और मैं आपको बताना चाहता हूं, इस बीजेपी सरकार को प्राइवेट लिमिटेड कंपनी चला रही है, वो उनकी तानाशाही है। आज आप देखिए यहाँ पे 4 नगर सेवक है प्रभाग 14 के, और ये आपका प्रभाग जाता है पूरा काजूपाड़ा तक, लेकिन नेताजी का ऐसा कहना है, महापौर मैडम का ऐसा कहना है कि वो हमारा क्षेत्र नहीं है। आप बताइए, वहाँ के 4 बीजेपी के कैंडिडेट हैं, तो उनका भी फर्ज बनता है ना कि वहाँ का रोड उनको सुशोभित करके देवे, और लोगों को जो जान मान का नुकसान होता है वो कहीं ना कहीं रुके। काय सांगाल मुस्तफा भाई, मीरा भाईंदर शहरामध्ये चक्क शिवसैनिक उतरलेले आहेत? बघा, तुम्हाला माहित असेल की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे सत्ता भारतीय जनता पार्टी यानी की 7-Eleven जनता पार्टी जी आहे, पण इथे 7-Eleven कंपनी आहे, तर पूर्णपणे सगळे नगरसेवक आणि महापुरा रब्बर स्टँड बनवला आहे. हे लोक फक्त गाड्यावर नंबर प्लेट लावायचा, नेम प्लेट लावायचा आणि लेटर वापरायचं काम करत आहे. रोडवर एवढे खड्डे आहे मीरा भाईंदर महानगरपालिका, पण ते खड्डा भरायला त्यांच्याकडे पैसे नाही. इकडे एसटी देतात, आमच्याकडे पैसे नाही. अरे आरोप करतात आम्ही माझ्याकडून पैसे आणायला. अरे जे रस्ते तुमच्याकडे आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात ते रस्ते आहेत, ते रोड आहे, ते तुम्हीच बनवणार ना. एमएमआरडी कशाला बनवणार? एमएमआरडी तुम्हाला रोड हँडओव्हर केलेला आहे. जर तुम्ही सत्तामध्ये असताना, महाराष्ट्रामध्ये असताना मीरा भाईंदर नगरपालिकाचे जोड आहे ते पण तुम्ही बनवू शकत नाही. तुम्ही सत्ता सोडा. लोकांनी तुम्हाला बहुमत दिलेलं आहे, या वोटिंग केलेलं आहे आणि पूर्ण बहुमत जिंकून आलेलं आहे. तुम्ही लोकांसोबत धोका करत आहे. लोकांसोबत काय आता मीरा भाईंदर शहराला माहित पडलं आहे की आम्ही 1 हाताने सत्ता दिली. आज ते लोक काय करतात? एवढा खड्डा पडून लोक हैराण झालेले आहे आणि लोकांना आज माहित पडलं आहे आणि पुढच्या इलेक्शन मध्ये लोकांना यांची सगळं दाखवणार. तानाशाही आहे का एक प्रकार? तानाशाही आहे. मी तुम्हाला आधीच बोललो, एकाच कंपनीच्या अंडर मध्ये सगळं चाललं आहे आणि सगळे नगरसेवक रब्बर स्टॅम्प आहे. स्वतःनी काही डिसिजन घेऊ शकत नाही, स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही, म्हणून हे सगळे गोलगमाल चालू आहे. आणि नगरपालिकाकडे जिथे 5 सालाचं काम आहे तिथे 40-40, 50-50, 2-2 कोटीचे पैसे पास करतात, टेंडर पास करतात. खड्डे भागाला तुम्हाला पैसे का नाही? सरनाईक साहेबांवरती आरोप करण्यात आलेले आहेत, विविध आरोप करण्यात आलेले आहेत. बघा, सरनाईक साहेब कोण आहे? एक मंत्री आहे, ते पण दमदार आणि कार्यसम्राट परिवहन मंत्री आहे. त्यांची बोलबाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक छोटासा आमदार, एक मीरा भाईंदर शहरचा, ते काय बोलणार? अरे तुम्ही तुमचे बघा 145 विधानसभा क्षेत्र तुमचं आहे, मग ते साहेब मीरा भाईंदर तो बघत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. मीरा भाईंदर मध्ये जे विकास कार्य झालेले आहे, आता बोलायला गेलो 2 तास लागेल मला तुमच्या चॅनलवर. एवढे विकास काम कोणी आणलंय? आता सरनाईक साहेबांनी आणलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते 3000 कोटी इथे मीरा भाईंदर शहरासाठी दिलं आहे आणि जे कोणाला प्रयत्नांनी सरनाईक साहेबांना प्रयत्नांनी. अरे तुम्ही काय केलं आहे? काही नाही, फक्त माईकवर यायचा आणि याला आरोप करायचा.
अरे बाबा 2019 मध्ये लोकांनी तुमची जगा दाखवली आहे आणि असंच तुम्ही चालू ठेवला तर पुढे पण तुम्हाला लोक जगा दाखवणार आहे. जर खड्डे मीरा भाईंदर शहराचे नाही बुजून राहिले तर पुढची भूमिका तुमची काय? पुढची आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहे, कारवाई करणार आहे आणि आम्ही महापौरवर पण एफ आय आर दर्ज करणार आहे. कारण महापौर मॅडमनी स्पष्ट पत्र दिलं आहे की रस्त्यावर आम्ही खड्डा बुजवणार नाही, तुम्ही खर्च करून तुम्ही बुजवा. काय सांगाल साहब, आज एवढा मोटे प्रमाणात मोर्चा इस जगह पे मोर्चा निकल गया है, लेकिन अभी जो है सूर्या प्रकल्प का जो विषय है वो वैसे ठप यहाँ पर दिखाई दे रहा है. क्या कहें? सर जी, मैं आपके चैनल के माध्यम से मीरा भाईंदर जनता को बताना चाहता हूँ, सूर्या प्रकल्प पानी का भूमि पूजन 2012 में हुआ, आज 2026 चल रहा है, मतलब कम से कम 12-14 साल हो गया, 12 साल हो गया, लेकिन अभी तक सूर्या डैम का पानी मीरा भाईंदर को मिला नहीं. उसका एक ही कारण है 7-Eleven कंपनी, जिसने इस सूर्या प्रकल्प पानी का कामकाज रोक के रखा है 3-4 साल से. इसके लिए मीरा भाईंदर जनता को पानी मिला नहीं है. और आज भी महापौर ने बोलते मीटिंग लिया, हमने विषय निपटा दिया, लेकिन उसका होके कितना दिन हो गया, क्या विषय निकला, क्या क्लियर हुआ, कुछ नहीं. जैसे विषय वैसे ही है. आज भी पानी वो काम अटका के रखा है 7-Eleven कंपनी ने, जिसकी वजह से सूर्या डैम का पानी मीरा भाईंदर जनता को मिला नहीं है. लेकिन हम मीरा भाईंदर जनता को बताना चाहते हैं, ये खाली जुमलाबाजी करने वाले नर मेहता जी है. महापालिका प्रशासन, महापौर देखना चाहिए, लेकिन पूरा इंटरफेयर आमदार कर रहे हैं, जो जिनका हक नहीं है, फिर भी महानगर पालिका पूरा चलाने का काम नर मेहता जी कर रहे हैं और वही चाहे वही हो रहा है. इसके लिए आज मीरा भाईंदर की जनता त्रस्त है. खड्डा मुक्त रोड देने की बात की थी 2024 में, जय कुमार पे आरोप लगाया, 22 करोड़ भ्रष्टाचार का आरोप लगाया. आज वो खुद आमदार है 1.5 साल से, क्यों जय कुमार को ब्लैकलिस्ट नहीं करवाया, क्यों उसके ऊपर कार्रवाई नहीं की? खाली बोलना है, लोगों को गुमराह करने का काम कर रहे हैं. इसमें वो मास्टरी है, जनता को मूर्ख बनाने में. इसके लिए ऐसे लोगों से सावधान हो. आज सूर्या प्रकल्प का पानी उसने रुकाया, रोड रास्ता खराब है, उनकी वजह भी नर मेहता खुद है. प्रशासन 7 महीना हो गया, क्यों काम नहीं कर रहे? बहुमत सत्ता उनके हाथ में, लेकिन उनको खाली जनता को जब उनके आंख पे आते थे तब वो प्रशासन को धकेलते हैं और जब श्रेय लेने आता है तो खुद लेते हैं. मैं आज भी बताता हूँ, 5 साल पहले जो काम मंजूर हुए हैं, प्रताप सिंह नाइक जी ने जो काम मंजूर करवाए हैं, वही काम मीरा भाईंदर चल रहे हैं. श्रेय लेने का काम खाली भाजपा कर रही है, बाकी उनसे अभी एक नया काम कुछ हुआ नहीं ना हो रहा है. पानी की समस्या है, सूर्या डैम का पानी, और 2027 में मुझे पूरा विश्वास है प्रताप सिंह नाइक जी फॉलोअप ले रहे हैं एक नाथ सिंह जी के मार्गदर्शन में, और मीरा भाईंदर को पानी 2027 मार्च अप्रैल तक मिल जाएगा. ये कितना भी जुमला करने दो, इनका हर बार जुमला ही रहा है, तो इन पर विश्वास मत करो. जनता अभी सावधान हो जाओ. काय सांगाल मिसेस साहेब, आज मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगदी आपणच त्याचं उत्तर दिलं. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे. मीरा भाईंदरच्या जनतेने त्यांना पाचवी बहुमत दिले. 78 नगरसेवक निवडून दिल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढा गर्वाचा भस्मा सुरू वाढलेला आहे का ते आज जनतेच्या कुठल्या प्रकारच्या समस्याकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रशासनाला आपल्या मुठीत ठेवलेलं आहे. आज पावसाळा सुरू होऊन जवळजवळ 2 महिने उलटलेले आहेत, पण रस्त्यावरच्या खड्ड्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचं खड्डे बुजवण्याचे या महानगरपालिकेच्या कधी लक्षात आलं नाही. आज कितीतरी अपघात होत आहेत, बाईक घसरतात, रिक्षा पडतात, गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात. ते सगळं होत असताना महानगरपालिका आणि हे सत्ताधारी आपल्या उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहिलेले आहेत. म्हणजे जनतेने त्यांना निवडून देऊन त्यांचं काम झालेलं आहे, ते आता काम होत आहे तोपर्यंत जनतेकडे याचना करत होते, आता जनतेला त्यांच्याकडे याचना करावं लागते. असे निर्लज्ज सरकार आहे आणि त्यांना हे जाब विचारण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने हा भव्य मोर्चाच काढला नाही तर आम्ही आज येथील रस्त्यावरचे खड्डे सुद्धा बुजण्याचं काम केलेलं आहे जनतेच्या वतीने. तानाशाही आहे का? आज हा 78 नगरसेवक निवडून आले आणि या गर्वानी त्यांची तानाशाही एवढी वाढलेली आहे की जनतेच्या कुठल्याही समस्याकडे त्यांनी कधी आता लक्ष द्यायचं नाही आणि जनतेला पुढचे 5 वर्ष जनतेकडे लक्ष न देता फक्त आपल्या माणसाला टेंडर 10,000 कोटीचे टेंडर द्यायचे, त्याच्यातून मलिदा खायचा, फक्त एकमेव हाच कार्यक्रम चालू केलेला आहे सध्या. जय महाराष्ट्र. काय सांगाल, रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झालेली आहे. सध्या महापौर महोदयांचा आम्ही सर्व शिवसेनेतर्फे निषेध करीत आहोत आणि आता 5-6 महिने निवडणुका होऊन पण सुद्धा महापौरांचं लक्ष नाही आहे. नगरसेवक आहेत की नाही तेच कळत नाहीत. तर त्या परिस्थितीमध्ये या तिकडले 145 आमदार असतील किंवा नगरसेवक या सर्वांच्या मार्फत हे जे खड्ड्याचे पावसाळे आज 3 महिने होऊन गेले तरी खड्डे भरण्यात येत नाही. खूप नागरिकांना त्रास होतो
त्या गोष्टीबद्दल सर्व गोष्टीचा आम्ही शिवसेना व आमचे लोक लाडके परिवहन मंत्री प्रतापसिंह सरनाईक साहेब यांच्यातर्फे निषेध करीत आहोत. काय सांगा संजय भाई, आज खड्ड्यात रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला गमा आज परिस्थिती अशी आहे की मीरा भाईंदरच्या रस्त्याच्या खड्डे भरणे हे महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून किंवा नगरसेवकाकडून किंवा आमच्या सन्माननीय महापौर मॅडमकडून त्यांनी कानाचे खड्डे भरलेत. त्यांना ऐकायला येत नाही. डोळ्यावर पट्टी लावले. आज लोकांचे जे हाल होत आहेत, हॉस्पिटलला जायचं असेल, शाळेत जायचं असेल, कामावर जायचं असेल, आज लोकांची जी स्थिती आहे याच्याकडे दुर्लक्ष करून आज महापालिकेचे अधिकारी असो, नगरसेवक असो, महापौर मॅडम असो किंवा स्टँडिंग कमिटी असो, या लोकांनी कुठल्याही प्रकारचं यांची सत्ता येऊन मला वाटतं जानेवारीमध्ये सत्ता आली आणि पावसाळ्याच्या 2-2.5 महिने निघून गेलेत. तुम्ही केलं काय? पावसाळा येण्या अगोदर तुमची सत्ता आली होती तर तुम्ही त्याच्याकडे त्या रस्त्यावर खड्डे आहेत किंवा पडणार आहेत याची तुम्ही तयारी केलीच नाही. आणि आज एकमेकावर ढकलताय तर हा प्रभाग आमचा नाही, तो प्रभाग आमचा नाही, हे NMRDA आहे, हे महापालिकेचं आहे. अरे पण ही मीरा भाईंदरची जनता आहे, ही तुमची आहे ना, ही NMRDA जनता नाहीये. हे मतदान कोणाला केलंय? हे मतदान तुम्हाला केलंय. हे NMRDA मतदान केलेलं नाहीये. काय सांगाल मामा, तानाशाही आहे का नरेंद्र मोदी? नाही, नरेंद्र मोदी आणि हे तानाचे आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही प्रताप सरनाईक साहेबांच्यावरती तुम्ही आरोप करता की प्रताप सरनाईक मंत्री महोदय हे नाकाम आहे. अहो तर नाकाम असते तर ते जनतेने त्यांना 4 वेळा निवडून दिलं असतं का? दिलं नसतं तुम्हाला. तुम्ही 4 वेळा निवडणूक लढवले, 2 वेळा हरले, 2 वेळा निवडून आले. परंतु प्रताप सरनाईक सारखी व्यक्ती आज यांचं लोकमत आहे आणि त्यांच्यावरती जनतेचा विश्वास आहे म्हणून जनतेने त्याला 4 वेळा निवडून दिले ना. आज तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेत एक हाती सत्ता 78 नगरसेवक आहे. आज तुमची सत्ता येऊन सुद्धा या शहराची एवढी दुरावस्था आहे. आता हे जर आपण पाहिलं की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच का लोकांना समजणं. आज लोकांची एवढी परिस्थिती गंभीर आहे. लोकांना बाईक चालवायचं असू दे किंवा 4 व्हीलर असू दे किंवा रस्त्याने चालत असताना सुद्धा आज स्वतःचा जीव मुठीत घेऊन त्यांना चालत जावं लागतं किंवा गाड्या चालवावं लागतात. ही शहराची अवस्था कुणी निर्माण करून ठेवली. ही शहराची अवस्था नरेंद्र मेहता यांनी केलेली. आज महापौर मॅडम बोलताय, महापौर मॅडम एक बोलता, तुम्ही एक बोलता आणि प्रत्येक वेळा तुम्ही शिवसेनेचे प्रताप सरनाईक साहेबांच्यावरती तुम्ही हे करता, बेछूट आरोप करतात. अशा तऱ्हेचा आरोप तुम्ही करून हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः आज तुमच्याकडे जनतेने सत्ता दिलेली आहे ना, मग तुम्ही आरोप करत बसण्यापेक्षा तुम्ही हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः काम करा ना. तुम्हाला कोणी नको म्हटलंय का? तुम्ही स्वतःला कार्यसम्राट समजता, सर्व काही समजताना मग तुम्हाला काही हे करत असेल तर तुमच्याकडे सर्व काही यंत्रणा आहे. आज प्रशासन तुमच्याकडे ताब्यात आहे. तुम्ही तुमची हे काती सत्ता असं काही हे करण्यापेक्षा तुम्ही वेळ मारू काम करण्याचा धंदा कशाला तुम्ही करता आणि कशाला हे करता? शहरातले आज MMRDA बोलतात. MMRDAचा आणि याचा काय संबंध आहे? तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत देवाभावांचं नाव घेता ना. देवाभावांचे तुम्ही बोलता की 500 कोटी कर्जाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता. जर ते 500 कोटीचं कर्ज नाही हे केलं तर आम्ही आंदोलन करू बोलतात. आंदोलन अहो तुम्हाला आंदोलन करायची गरजच काय बसते? आज तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही देवाभावांचं नाव घेता, मुख्यमंत्र्यांचं नाव घेता ना. मग तुमची एवढी तिथं चालत नाही का? तुमची ताकद नाही का तिथून पैसे आणायचे? हे जे कुठे आहे कुठेतरी कुठे आरोप करायचे आणि बदनाम करायचं हे षडयंत्र त्यांनी बंद करावं आणि या विकासाच्या कामाला प्राधान्य द्या. आज रस्त्याच्या बाबतीत असे नाही. आज जिथे परिस्थिती, उद्यानाची परिस्थिती आहे, गार्डनची परिस्थिती काय आहे, तिथे त्याकडे लक्ष नाही. तर हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी आमची